नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एकमुखी कार्यकारी मंडळाचे दोष अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण एकमुखी कार्यकारी मंडळाचे गुण आणि त्याची रचना या बाबतीतली माहिती घेतलेली आहे. हे पाहत असताना आपण पाहितलं की एकमुखी कार्यकारी मंडळ ज्या देशामध्ये आहे तिथे राज्याची संपूर्ण सत्ता ही एका व्यक्तीच्या हातामध्ये असते आणि त्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण त्या व्यक्तीच्या हाती होते. याचे उत्तम उदाहरण जर बघितले तर आपणाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपणाला सांगता येईल. आणि म्हणून एकमुखी कार्यकारी मंडळ ज्या ज्या देशांमध्ये आहे त्या देशांमध्ये काही प्रमाणामध्ये पुढील प्रकारचे दोष या ठिकाणी दिसून येतात. आपण पाहतो की याच्यामध्ये हुकुमशाहीचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते, कारण की सत्ता ही एका व्यक्तीच्या हातामध्ये असल्यामुळे ती व्यक्ती त्या सत्तेचा अधिकाधिक गैरवापर करू शकते आणि म्हणून त्या व्यक्तीची हुकुमशाही वाढण्याचा अधिक धोका असतो. आणि म्हणून लॉर्ड ॲक्टनचे विधान आहे की अधिक सत्तेचा अधिक गैरवापर असतो. आणि म्हणून मग सत्तेचे केंद्रीकरण जर अशा प्रकारे झाले तर एक प्रकारची हुकुमशाही निर्माण होऊ शकते. अमेरिकेमध्ये आपण बघितलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा डोनाल्ड ट्रम्प होते आणि त्यांचेसुद्धा मग वक्तव्य जर आपण बघितली तर ती एखाद्या हुकुमशहाप्रमाणे ते बोलत होते. आणि म्हणून अशा प्रकारे एकमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्याचा हुकुमशाहीचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजेच बेजबाबदार शासन पद्धती त्याच्यामधून निर्माण होत असते. आपण पाहितलं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीमध्ये ते पुन्हा अजून सांगता येईल. कोरोनाचा काळ असताना सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोरोनासारखा आजार नाही किंवा मास्क वापरण्याची गरज नाही, सॅनिटायझर करण्याची गरज नाही असं म्हणून त्या ठिकाणी एक प्रकारचं बेजबाबदार वर्तन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि कालची जी निवडणूक लढली त्यामध्ये हा एक प्रमुख मुद्दा होता. आणि त्याच्यामध्ये विरोधी पार्टीचे जो बिडेन हे जे काही आज निवडून आले त्यांनी असं निवडणूक प्रचारामध्ये विधान केलं होतं, मी जर निवडून आलो तर डोनाल्ड ट्रम्प यांना अगोदर मास्क वापरायला सांगेल. म्हणजे याच्यावरूनच हे दिसून येतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना काळामध्ये जी बेजबाबदार शासन पद्धती राबवली आणि त्यामुळे अमेरिकेच्या अनेक लोकांचे प्राण त्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गामुळे गेले सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून अशा प्रकारचे जर शासन एका व्यक्तीच्या हातामध्ये असेल तर त्याच्यामधून एक प्रकारची बेजबाबदार प्रवृत्तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. आणि म्हणून हा एक त्या शासन व्यवस्थेचा सर्वात मोठा दोष आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे परकीय आक्रमणाचा धोकासुद्धा यामुळे वाढू शकतो. आपण पाहतो की सत्ता जर एकाच व्यक्तीच्या हातामध्ये असेल तर ती सत्ता हुकमी बनत असते, बेजबाबदार बनत असते. आणि ह्या बेजबाबदार प्रवृत्तीमधूनच मग आपण पाहतो की परकीय आक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो. कारण की सत्तेचं केंद्रीकरण एका व्यक्तीमध्ये होतं आणि ती व्यक्ती मग सत्तेचा गैरवापर करत असते. आणि अशा वेळेस मग परकीय आक्रमण होण्याची अधिक शक्यता त्या देशावर होऊ शकते. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील जो वाद होता याचं एक उत्तम उदाहरण सांगता येईल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मग ते डोनाल्ड ट्रम्प असतील आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा जे की होता आणि यांच्यामधले जे काही बेजबाबदार वक्तव्य आणि त्याच्यामधून बॉम्ब वापरण्याबद्दलच्या जे काही धमक्या असतील एकमेकाला देणं, म्हणजे याचं जर उदाहरण जर आपण बघितलं तर याच्यातून हेच दिसून येतं की एकमुखी कार्यकारी प्रमुख जर असेल तर परकीय आक्रमणाचा धोका अधिक पटीने त्या ठिकाणी वाढतो.
याच्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा दोष जर बघितला तर कार्यकारी मंडळाचे महत्त्व वाढते. आपण पाहतो की लोकशाहीमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे 3 प्रमुख अंग आहेत आणि हे तिन्ही अंगांमध्ये एक प्रकारची समानता असणे आवश्यक आहे. सत्तेचा समतोल यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सत्ता संतुलन जर असेल तर राज्यामध्ये स्थिरता, शांतता आणि सौहार्द निर्माण होते. परंतु याच्यामध्ये जर एक प्रकारचे एखादं मंडळ जर अधिक शक्तिशाली झालं तर त्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. कधीकधी मग कायदे मंडळ कार्यकारी मंडळावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतं, तर कधी कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतं. आणि म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये तर आपण बघितलेलं आहे की अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असत नाही आणि त्यामुळे मग कार्यकारी मंडळाची एक प्रकारची हुकुमशाही, कार्यकारी मंडळाचे महत्त्व मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि त्यामधून मग आपण पाहतो की एक प्रकारचा विसंवाद किंवा एक प्रकारची संघर्षसुद्धा देशामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतरचा शेवटचा मुद्दा जर आपण बघितला तर मोठ्या देशांसाठी ही निरुपयोगी पद्धती आहे. कारण की आपण पाहतो लहान देशांसाठी एकमुखी कार्यकारी प्रमुख असला तर तो उपयोगी ठरेल किंवा उपयुक्त ठरेल, परंतु मोठ्या देशांसाठी एकमुखी कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी निरुपयोगी ठरू शकते. कारण की सत्तेमध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे. सत्तेमध्ये जास्त लोक जर सहभागी झाले तर प्रत्येक देशातील प्रांताला, घटक राज्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळते आणि प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे तेथील लोकांना असे वाटते की आपण ह्या सत्तेमध्ये सहभागी आहोत, या राज्याचे प्रमुख आहोत किंवा या राज्याचा राज्यकारभार आपल्या हातामध्ये आहे, अशा प्रकारची एक भावना देशामध्ये लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. परंतु एकमुखी कार्यकारी जर प्रमुख असेल तर त्या ठिकाणी केवळ एकच व्यक्ती सत्तावान किंवा सत्ताधीश बनू शकते आणि त्यामुळे इतर लोकांच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल एक प्रकारची द्वेषाची भावना त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मोठ्या देशांसाठी अधिकाधिक सत्तेचा वाटा अधिकाधिक लोकांपर्यंत जाणं हे सुद्धा काय आहे, अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये जर बघितलं, भारतामध्ये असा एक संकेत आहे की जर उत्तर भारतातील राष्ट्रपती असेल तर दक्षिण भारतातील पंतप्रधान व्हावा आणि उत्तर भारतातील पंतप्रधान असेल तर दक्षिण भारतातील राष्ट्रपती असावा. म्हणजे दोन्ही विभागांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळून त्या ठिकाणी दोन्ही भागांचा विकास समान पद्धतीने होऊ शकतो. परंतु अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्ष हा कोण्यातरी एखाद्या घटक राज्याचा तो प्रतिनिधी असतो आणि तो संपूर्ण देशाचे नंतर प्रतिनिधित्व करत असतो. याच्यामधून त्या घटक राज्यांना एक प्रकारची भिन्नतेची वागणूक किंवा विषमतेची वागणूक इतर राज्यांना सुद्धा मिळू शकते आणि म्हणून मग आपण पाहतो की मोठ्या राज्यांसाठी एकमुखी कार्यकारी मंडळ हे निरुपयोगी ठरते. आणि शेवटचा एक मुद्दा जर आपण सांगितला, सत्तेचे केंद्रीकरण होत असते. लोकशाही म्हटले की आपण पाहतो की लोकांचे राज्य, जास्तीत जास्त लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेणारा शासन प्रकार जर कोणता असेल तर तो लोकशाही शासन प्रकार आहे. आणि लोकशाहीमध्ये सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध करण्यात आला आहे. लोकशाहीचं एक वैशिष्ट्यच आपल्याला सांगता येईल सत्तेचे विकेंद्रीकरण. आणि म्हणून सत्ता जितकी विकेंद्रित असेल, सत्ता जितकी वेगवेगळ्या स्तरावर वाटलेली असेल, तिची विभागणी केलेली असेल, ती सत्ता तितकीच अधिक चांगली निर्माण होत असते किंवा तिच्यामध्ये पारदर्शकता येऊ शकते. आणि म्हणून मग सत्तेचं केंद्रीकरण जर झालं तर त्यामधून एक प्रकारचे दोष शासन व्यवस्थेमध्ये निर्माण होतात. आणि म्हणून शासन व्यवस्थेमधले दोष जर नष्ट करायचे असते, शासन व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक, प्रामाणिक जर निर्माण करायचे असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून महात्मा गांधी एके ठिकाणी म्हणतात की सत्ता ही घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. सत्तेमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे.
जितकी सत्तेमध्ये आपण लोकांना सहभागी करून घेताल तितकी लोकशाही अधिक प्रगल्भ आणि प्रबळ त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून सत्तेच्या केंद्रीकरणावर भर न देता विकेंद्रीकरणावर भर जर दिला तर त्यामधून लोकशाही परिपक्व होईल. आणि म्हणून या ठिकाणी आपणाला हे म्हणता येईल की एकमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर त्यातून सत्तेचे केंद्रीकरण होते आणि सत्तेचे केंद्रीकरण झाले तर त्या सत्तेचा गैरवापरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. तर थोडक्यात एकमुखी कार्यकारी मंडळाचे वरील काही दोष आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आणि म्हणून कोणतीही शासन व्यवस्था जरी आपण घेतली तरी तिच्या दोन बाजू असतात, काही गुण तर काही दोष त्याच्यामध्ये आढळून येतात. आणि म्हणून आज आपण पाहतो की काही देशांमध्ये एकमुखी कार्यकारी मंडळ आहे, काही देशांमध्ये द्विमुखी कार्यकारी मंडळ आहे, तर काही देशांमध्ये बहुमुखी कार्यकारी मंडळ असलेलं आपणाला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून या सर्व कार्यकारी मंडळांचा अभ्यास आपण क्रमवार या ठिकाणी करणार आहोत. या तासिकेच्या माध्यमातून आपणाला एक दिवाळीच्या शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना मी देऊ इच्छितो. आपण हा सण आनंदाने आणि एक प्रकारचं म्हणजे की कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करून या ठिकाणी हा साजरा करावा. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून दिवाळीचा सण आपण या ठिकाणी साजरा करावा असे सुद्धा आपणाला सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.